माजी नगरसेवक दिलीप वसंतराव शेटे आज माझ्या विरोधात काल लोकमतमध्ये एक आज बातमी आलेली आहे. लोकमतच्या पत्रकाराचा मला फोन आला की तुमच्या विरोधात अर्ज देण्यात आलेला आहे. मी म्हटलं कशाबद्दल? तर अशा गुजराती समाज आहे ना, तुम्ही त्यांना शिवीगाळ करता वगैरे अशा प्रकारचा त्यांनी माझ्यावर आरोप करून माझे बदनामी करण्याचा कोल्हापुरात प्रयत्न केलेला आहे. परंतु माझं वय वर्ष आज 70च्या आसपास आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे असा वाईट वागलेला किंवा आरोप गेल्या एवढ्या वर्षात माझ्यावर कधी झालेला नाही. परंतु कोल्हापूरच्या संघर्षात अन्यायाविरुद्ध लढण्यात कायमपणे मी पुढं राहिलेलो आहे. त्या ठिकाणी मी कधीही माझी हे आणि न विकले जाता या कोल्हापूरसाठी मी कायम धडपडणारा एक कार्यकर्ता आहे. परंतु अशा प्रकारे एखाद्या समाजानं मला वेठीशी धरून पैशाच्या बळावर जर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला त्यांच्या संदर्भात झालेल्या घटनेचा उल्लेख मी एवढ्यासाठी करतो की आमच्या घराच्या दारात 3 गुजराती हॉल आहे, परंतु त्यांना कुठेही पार्किंग नाही आहे. त्याबरोबर या ठिकाणी साधू साध्वी त्यांच्या जे येतात अनेक कार्यक्रम, त्यांचं वारल्यानंतर उठवणूचा कार्यक्रम असतो, त्यावेळेला असंख्य गाड्या रस्त्यात कशा पद्धतीने बेशिस्तपणे लावतात. त्यामुळं एकदा गाडीत ॲम्ब्युलन्स ॲपल इथं आमच्या इथं स्कॅनिंग सेंटर आहे, तिथं जायला तर ॲम्ब्युलन्ससुद्धा अडकाडकी होते. मी त्यांना कितीदा समजून सांगितले की बाबा तुम्ही जरा शिस्त लावा, तुम्ही ह्या पद्धतीनं, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांना बेशिस्त राहण्याचं हे नाही. त्याबरोबर काही साधू संतांनी या रस्त्यावर मलमूत्र टाकायचं आणि त्यांनी या देवळाच्या वरती शौचालय, म्हणजे ॲक्च्युली मलमूत्र हे ड्रेनेजमधनं जायला पाहिजे, परंतु तिथं वर शौचालय करून आमच्या घराच्या घराच्या शेजारी वरती गॅलरीवरती शौच करायचं आहे. त्यामुळे आमच्या इथं दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झालेलं आहे. हे आमच्या आरोग्याला निश्चितपणे घातक आहे. आणि समाजातल्या धर्माच्या नावाखाली जर तुम्ही अशाप्रमाणे बेशिस्तप्रमाणे जर वागत असाल तर त्याला विरोध करणं, त्याच्यावर कारवाई करणं, त्याची मागणी करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण की आम्हाला त्रास होतो. गेल्या काही दिवसापूर्वी हे जे आम्हाला शिवीगाळ केली आहे, माझ्या घराशेजारी राहणाऱ्या 80 वर्षाच्या बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरला, मिठारी नावाच्या मॅनेजरला उठवणूला आलेल्या गुजराती समाजाच्या लोकांनी त्यांनी सांगितलं जर आमच्या जायला रस्ता सोडा, तर त्यांनी त्याला सांगितलं तुझ्या बापाचा रस्ता आहे का, अशा प्रकारची गलिच्छ शब्द वापरून त्या माणसाचा वयस्कर माणसाचा अपमान केला. त्यावेळेला सुद्धा आम्ही समजून सांगितलं होतं. त्याच्यानंतर मला स्वतःला जे आलेलं ते तरुण मुलं, म्हणजे एक 4 महिन्यापूर्वी अरे म्हटलं मला जायला जागा सोडा नाही, तू कोण चालत, अशी 4-5 मुलं माझ्या अंगावर आली. त्या दलाल म्हणून त्याचा मुलगा होता. त्यावेळेला हा समाज येतात, ह्यांनी आरेरेवी करायचे आणि वर उलटं आम्हालाच हे सांगायचं की बाबा आम्ही शिवीगाळ करतो वगैरे. मी जर तसं असेल तर मी 1990 पासून 2005 पर्यंत 3दा निवडून आलो आहे. राजकारणात मी कायम सक्रिय आहे. अनेक आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे या कोल्हापुरातल्या ज्या वेळेला पैलवानांनी दंगा केला त्यावेळेला पैलवानांनासुद्धा हाकलण्यासाठी 3 दिवस शाहूपुरी बंद होती. अशा प्रकारच्या केली मी या प्रत्येक लढ्यात, म्हणजे पाण्याचा असू दे, घरपाळा असू दे, या संदर्भात कायम मी ॲग्रेसर राहून कोल्हापूरचे प्रश्न मांडत आलेले आहे. परंतु एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं बदनामी करण्याचं काम हा या खरोखर म्हणजे मला खेद वाटतो की एवढे वर्ष आम्ही या लोकांना संरक्षण दिलं. गुजराती समाजाच्या लोकांना कधीही आमचं त्यांचं हे नव्हता. परंतु नवीन गुजराती समाजाची जी आता लोकं आलेले आहेत त्यांना या कोल्हापूरची संस्कृती पुसून टाकून पुरोगामी आपण म्हणजे खरोखर शाहू महाराजांनी तुम्हाला उद्योगधंदा करण्यासाठी इथं आणलं, त्याचा विसर पडून तुम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेला जर त्रास देणार असाल, महाराष्ट्राचे आम्ही जी मूळ महाराष्ट्रीयन लोक आहेत, तर आम्ही हा सहन करायचा का? ठीक आहे, तुमच्याकडे पैसे असतील, आमच्याकडे पैसेवाला तुम्ही आहात, परंतु पैसेवाला आहेत म्हणून पैशाच्या बळावर तुम्ही कशाही प्रकारचं जर वातावरण करत असाल आणि शाहूपुरीचं वातावरण जर दूषित करत असाल, जे आम्ही गुन्हेगार राहत होतो सगळेजण, तर निश्चितपणे याचा निषेध करायला वेळ. यावर कारवाई खरं म्हटल्यास कधी या
ज्या लोकांनी म्हणजे काल परवा झालेली घटना आमच्या दारातली गाडी पंक्चर कशी व्हावी काय असा एका माणसानं प्रयत्न केला, त्या ठिकाणी हे केलं आणि त्याला जाब विचारायचा सोडून आज तुम्ही माझ्यावरती आरोप करत आहात. हे निंद्य प्रकार आहे आणि याची चौकशी करा. आणि मी तुम्हाला सांगतो इथनं पुढं पोलिसांना माझी विनंती आहे की मी रोजच्या रोज यांनी केलेले रहदारीचा म्हणजे रहदारीचं कसे पार्किंग करतात हे जे फोटो आणि व्हिडिओ काढून रोज टाकायला तयार आहे की कशी बेशिस्त पद्धतीने हे वागतात आणि ह्यांच्यावर कारवाई करून नाही की नाही एक शिस्त लावायचं काम कोल्हापुराला या पोलीस निरीक्षण करावं अशी मी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.